नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता धोटे यांच्या होळी सणानिमित्त शुभेच्छा व शुभकामना। महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका विदर्भातील ज्येष्ठ व प्रख्यात साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे यांनी होळी व रंगपंचमी सणाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत। किरण साळवी, सुवर्ण भारत प्रतिनिधी, चंद्रपूर। नमस्कार, मी मेघा धोटे, राजुरा, जिल्हा चंद्रपूर। आज होळीचा सण आहे आणि उद्या रंगपंचमी। सगळ्यांच्या जीवनामध्ये या होळीच्या सणाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या दुःखांचा नाश व्हावं आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदाने प्रवेश करावा आणि सुख समृद्धीने आपण नाहून निघावं, अशा मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देते। उद्या रंगपंचमी आहे। निसर्गाने विविध रंग आपल्या अंगणामध्ये उधळून दिलेले आहेत आणि वसंत पंचमी आता साजरी झाली, त्याच्यानंतर सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटली आहेत, पळस फुललं आहे आणि विविध फुलं आता छान उमलू लागली आहेत वसंतच्या आगमनानंतर। त्यामुळे हा रंग प्रेमाचा आहे, हा रंग स्नेहाचा आहे, हा रंग नात्याचा आहे, रंग हा उल्हासाचा आहे, हा रंग उत्साहाचा आहे आणि या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण होळी साजरी करूया। पण हे सगळं करताना एक लक्षात ठेवा की आपण झाडांची वृक्षतोड करू नये या निमित्ताने, आणि मोठ्या प्रमाणामध्ये अग्नी म्हणजे होळीसाठी झाडं जाळली जातात, पण हे करताना थोडासा पर्यावरणाचाही विचार करावा। आपण झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण थोडंसं छोट्या स्वरूपात जरी हे केलं आणि या निमित्ताने आपण एक पर्यावरण जागृतीचा संदेश पण या निमित्ताने देऊ शकतो। त्याचप्रमाणे उद्या रंगपंचमीला आपण जर नैसर्गिक रंग वापरले आणि कोरडी होळी केली तर आपण पाण्याचा अपव्यय पण टाळू शकतो आणि त्यासोबत जर नैसर्गिक रंग जर वापरले तर स्किनला होणारे जे विविध डिसीजेस आहेत ते आपण टाळू शकतो। म्हणजे आपल्या परंपरा पण आपण पाळायच्या, पण आपला जो आधुनिक काळामध्ये ज्या आपल्या समस्या आहेत त्याला पण आपल्याला विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे पर्यावरण पूरक होळी आपण यावर्षी साजरी करूया आणि या होळीच्या सणाच्या निमित्ताने आपण सगळ्यांमध्ये आपसामध्ये स्नेह, सामंजस्य वाढवूया। आपल्यातले विकार आपण होळीमध्ये जर दहन केले, म्हणजे ही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्यातले जेवढे सगळे वाईट विकार आहेत, वाईट विचार आहेत, वाईट दुष्ट प्रवृत्ती आहे, समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती आहे, जर आपण विचाराच्या वाईट विचार जर आपण जाळून टाकले तर ही आपली होळी अतिशय छान आणि आनंदाची होईल। त्याच्यामुळे या पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना होळीच्या शुभकामना देते।